कुठे माहितीये? मामलेश्वर मंदिर. प्रॉब्लेम झालाय मोठा, गाडी स्टार्टच होत नाहीये. येस हा बघा 150 आणा. कुठून चाललाय? गाडी घाल ना बाबा तिकडं. लेडीज पण असतात फुल पदर बिदर टाकून. वा वुल्वरीन वुल्वरीन. आपण पुण्याला असं इंदोरी पोहे खायचो होता. इंदोरला येऊन इंदोरी पोहे खातोय. आपल्याकडचं जेवण खूप चांगलं आहे यार. इकडे पल्चरचे काहीतरी समोसा असा फुगलाय पण आतमध्ये काय नाही, हवा आहे हवा. बहुत गहरी थी रात लेकिन हम सोए नहीं, दर्द भी बहुत था दिल में मगर हम रोए नहीं. वा वा, तुम्हाला विश्वास असणार ना मी कुठून चाललोय. राईड सुरू झाली नाही असं काय होईल मला वाटलं नव्हतं यार. तर आपली ही राईड असणार आहे उज्जैन टू ओंकारेश्वर. मी तर खूप एक्सायटेड आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपली जर्नी आहे उज्जैन टू ओंकारेश्वर. आधीच्या ब्लॉगमध्ये आपण महाकाल आणि काळभैरव यांचं दर्शन केलं, तर या ब्लॉगची सुरुवात होणार आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाने. तर आपण पटकन जाऊ आणि दर्शन करून घेऊ. आणि सनराईज झालेला आहे. हेअर्स थोडेसे करत होते कारण की मी इकडे हेअर वॉश नाही केलं, कारण की इकडचं पाणी कसं आहे माहीत नाही. सो आता आपण बडा गणपतीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. आपल्या रूमपासून या बाजूला जायचं. पहिला लेफ्ट, देन सेकंड लेफ्ट. एक 260 मीटरच्या अंतरावरती, आणि आपल्या रूमपासून खूप जवळ आहे. आणि सगळे रस्ते असेच आहेत, गल्लीबोळं. मोठे मोठे हॉटेल्ससुद्धा असे गल्लीबोळात आहेत. सकाळीसुद्धा भरपूरसे हॉटेल्स दुकानं चालू आहेत शॉपिंगचे वगैरे. मंदिराच्या बाहेर आलं ना की राईट साईडने सरळ पुढे यायचं, हरसिद्धी माता मंदिर. इथून पण खूप जवळ आहे. समोरच मंदिर आहे, खूप जवळ आहे. सकाळी सकाळी जर दर्शन घेणार असाल ना तर खूप चांगलं आहे. मस्त थंडगार हवा सुटली सगळीकडे, आणि गर्दी नाही. सगळ्यात महत्त्वाचं दर्शन व्यवस्थित होतं. आम्ही भरपूर वेळ थांबलो मंदिरामध्ये, मस्त वाटलं. इथं जो डमरू आहेत ना ते खूप मोठे डमरू घेतात आरतीला, आणि त्या डमरूचा आवाज एवढा जबरदस्त येतो ना, असे गूजबम्स आहेत त्याच्यावर डमरू चालू होतं तेव्हा. सिंहाचं स्कल्पचर आहे आणि मेन चौकच आहे. आणि या बाजूनेच आपण आलो होतो, तिकडेच चाललो आपण रूमवरती. नाश्ता करू, भूक लागली आहे. कसा आहे पोह्यांचा डोंगर. आपण पुण्याला असं इंदोरी पोहे खायचो होता. इंदोरला येऊन इंदोरी पोहे खातोय. आपल्याकडचे इंदोरी पोहे भारी आहेत. आणि अजून एक गोष्ट, इकडे ना बिस्लरी अजिबात भेटत नाही. इसिओ नाव आहे काहीतरी, नवीनच ब्रँड लॉन्च झालाय. बिस्लरीचं पाणी पिलं तरी सुद्धा भेटलं आम्हाला नशिबाने आमच्या. कुठेतरी काहीतरी चांगली कामं केली ते म्हणून. पॅकिंग वगैरे करून झाली. आता आपल्याला निघायचं आहे पुढच्या प्रवासाला, म्हणजेच ओंकारेश्वरला. तर आपली ही राईड असणार आहे उज्जैन टू ओंकारेश्वर. मी तर खूप एक्सायटेड आहे. बॅग पॅक करून झाली सगळी, एसी चालू आहे, आणि मी जॅकेट असं ठेवलं म्हणजे रायडिंग करताना असं कूल वाटेल. कूल, हा हवा काय गारगार येते मस्त. चलो सर जी, थँक्यू सो मच, मिलेंगे. चलो बाय बाय. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. चलो आता 9:30 झालेले आहेत. चेकआउट केलं आणि आपला प्रवास सुरू करतोय. हे सगळे हॉटेल असे गल्ली बोळातच आहेत बघा. ही आहे उज्जैनची खासियत. तसं बघायचं म्हटलं ना, आपण ज्या टायमाला बाहेरून येतो ना मेन हायवेनी, तिकडे खूप मोठे मोठे हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. पण आतमध्ये सगळे हॉटेल्स तुम्हाला असेच भेटणार. पार्किंग आहे ना, 4 व्हीलर पार्किंग हार्डली काय काय ठिकाणी आहे.
तर मी पण बाईक रस्त्यालाच लावली, पण रूम चांगला होता आणि जे हॉटेलचे ओनर होते ते पण चांगले होते, एकदम जॉली माणूस होते बोलायला. आपण पोचलेलो आहे कुठे माहिती आहे? तुळशी बागेत. आणि इकडे ना अशा छोट्या छोट्या रिक्षा तुम्हाला बघायला भेटतील. कॉरिडॉरला जायचं असलं की या बाजूने जात होतं, या बाजूला कॉरिडॉर सगळं डिमॉलिश केलं. ओ केवढे मोठे मोठे घर तोडलेत. अरे बघून तर थांबव ना, आधीच रस्ता एवढासा आहे. अरे थांब की. ब्रिजवर बॅरिकेड टाकलेत. पिंपरी आले, पिंपरी मार्केट. आता पुढे गेलं की पिंपरी मार्केट. बाहेर गेलो तरी मी माझ्या रूट्सला विसरत नाही. आपल्या निगडी पिंपरी चिंचवडला. क्या बात आहे. हा हा काय मस्त वाटतंय. आणि अशा पद्धतीने इकडे आपल्याला लागलेलं आहे ट्रॅफिक. आणि गुगल काका काही दाखवतच नाही आहे ट्रॅफिक आहे की नाही आहे. बाई एकदम मस्त रस्ता आहे बघा, ऐसा दिखा रहा है अपना गुगल मॅप. हा माणूस बघा बर्फाची लादी स्कूटीवर घेऊन चाललाय, काय बोलायचं. आणि लोक बर्फाचा गोळा खातात. कुठून आणतात बर्फ, कुठल्या पाण्याने करतात काय माहिती. बाईकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. बॅटरी चेक केलेली का? मग असं कसं झालं? प्रॉब्लेम झाला आहे मोठा, गाडी स्टार्टच होत नाही आहे. आय थिंक बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. राईड सुरू झाली नाही असं काय होईल मला वाटलं नव्हतं यार. बघू आता रॉन्ग साइडनेच गाड़ी घालो. सुनो ना, KTM 390 है, बंद हो गया. मीन्स वो चाबी स्टार्ट करने के बाद इग्निशन भी नहीं दिखा रहा. फ्यूज उड़ गया. तो है अपने पास? पूरा ब्लैंक दिखा रहा है. बॅटरी तो नाही डाला है वो बोल रहे हैं. त्यांच्याकडे पण फ्यूज नाही आहे. त्यांनी आता ही मला एक तार दिली आहे तांब्याची. ते काय बोलले की हे एक तांब्याची तार आहे ना, काढायची, त्या फ्यूजला गुंडाळायची आणि परत लावायची. आता त्यात पण ते काय की किती उडले ते माहीत नाही. गणपती बाप्पा मोरया. धक्का लगा सकते क्या? छोड़ दो नहीं. चलो थैंक यू सो मच सर जी. यस यस. अच्छा हाँ बराबर. अब क्या क्या लेंगे आप, मतलब कुछ दूँ? नहीं अरे इतने आपने हेल्प की. थंड पियेंगे? थंड तो पियो. बाईक आता गॅरेजमध्ये लावली आहे, आणली धक्का देत. दादाने खूप हेल्प केली धक्काला मारायला. आता बघू किती वेळ लागेल. तरी नशीब गॅरेज जवळच होतं, दादा थांबलेत आमच्यासाठी, चांगली गोष्ट आहे. बॅटरी काय आहे का? दमलो. बाईकची बॅटरीच गेलेली आहे. सौमित्र म्हणतो बाईकची बॅटरी नवीन टाकलेली, पण बॅटरी गेलेली आहे. काही की दुसरी बॅटरी लावली का इथंच बॅटरी येते. तर नशीब चांगलं की जवळच गॅरेज होतं. कारण की सकाळी निघलो तेव्हा काय प्रॉब्लेम नाही आला, गाडी स्टार्ट वगैरे झाली, चांगलं राईड करत आलो. मध्येच बंद पडली. ते दोन दादा होते, त्यांनी खरंच खूप चांगली मदत केली. त्यांनी खूप धक्का दिला, पुढे गेले, परत मागे आले. गाडी जेव्हा स्टार्ट झाली दुसऱ्या बॅटरीनी, मग त्यानंतर ते गेले निघून. आणि त्यांना म्हटलं काय तुम्ही नाश्ता वगैरे ते काहीतरी चहा वगैरे करा प्या, तरी आम्हाला बरं नाही वाटणार तुम्हाला असंच तुम्ही एवढी उन्हात आणायची हेल्प केली आम्हाला. की आपण एकतर बाहेर आहे, अशा ठिकाणी कोण मदत नाही करत आपल्याला. म्हटलं यार माझ्यासाठी ज्यूस घ्या. नंतर ज्यूस पाजलं, मग ते गेले. नंतर काहीच घेत नव्हते. ते आहेत चांगली माणसं पण आहेत. थोडं गरम होतं आहे ना, त्याच्यामध्ये असं चिल्ड थोडंसं ज्यूस चांगलं वाटतं. खूप बॉडी अशी भारी होते. आपल्याकडचं जेवण खूप चांगलं आहे यार. इकडे पलचचे काहीतरी समोसा असा फुगलं, पण आतमध्ये काय नाही, हवा आहे हवा. मग आम्ही शेवटी भेळ घेतली आणि ते बॉबी घेतली. बॉबी तिकडे लग्न चालू आहे, गाणे विनिले जोरात चालू आहेत. वुल्वरीन. लहानपणी असं खायचं मी बॉबी. कोण कोण असे बॉबी बोटाला लावून खायचे कमेंट करा. झाली. अभी मजा आएगा ना भिड़ो. अरे धन्यवाद सर जी, धन्यवाद. पंक्चर किट आणण्याचा फायदा, गाडी पंक्चर आहे. A few moments later. बाईकचं काम करून झालं. आता निघालो आपण आपल्या प्रवासाला. 2 तास गेले आपले. बॅटरी चार्जिंगला लावली, त्याची गाडी पण पंक्चर झाली. मागे केवढा मोठा खिळा होता, बाप रे. हाय करतोय तो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी राईडला यायच्या आधी पंक्चर किट ऑर्डर केलं होतं, त्याचा फायदा झाला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. टाकी फुल, पॉवर कर दो फुल.
बस 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 9 लिटर हो गया, बस हो गया. सो येस, अजून एक रेकॉर्ड पण आपण करू शकतो. उज्जैन टू ओंकारेश्वर नॉन स्टॉप 131 किलोमीटर. माझ्या बाईकला पण मी चेन लूप करून घेतलं, थांबलो होतो तर. म्हटलं रिस्क नाही, बिलकुल रिस्क नाही लेणे करे बाबा. भाई असली जोरात हवा आहे ना यार, एवढी गाडी जड आहे. मी एवढा जड माणूस आहे गाडीवरती. टॉप बॉक्स आहे, बॅग आहे, तरी गाडी असली वन साईड जाते डायरेक्ट. रात्री आपण या रोडनी चाललेलो आहे. रात्री काहीच पाहायला नाही भेटलं, पण आता बघतोय ना तर लांब लांब बोलतो भाई, शेतीचे शेती मोकळे आहेत आणि फक्त रस्त्याच्या कडेला अशी दुकानं आहेत. पण एक गोष्ट, इकडे झाडं खूप कमी आहेत हा. एकदम अशी उन्हाची खूप रखरख आहे. आणि माझा मॅप सारखा गणतोय का सारखं त्याला रिसेंटर करावं लागतंय. ऐसा नाही मागताय रे भाई अपने को. एवढे मोठे मोठे लाईटीचे खांब आहेत बापरे. सब तेरो सबरिया से तो मेरा तो कुछ भी नहीं. स्किबिदी डॉप 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 डॉप. येस येस येस. कोण रस्त्याला दिसतच नाही जास्त. माणसं सगळी बंद करून झोपलेत घरात. AC BC मस्त कूलर बिलर लावून आम्ही मस्त फिरतोय देवदर्शन करायला. उन्हातानाचं बोलवणं आलं की काही नसतं. उन्हाळा पावसाळा थंडी सगळं बाजूला सोडून निघायला लागतं. अरे या गावाची खासियत काय आहे, सगळे पैसेवाले दिसत आहेत हा. सगळे मोठे मोठे बंगले आहेत. काम नाही झालं म्हणून काय झालं, पण केवढा मोठा घर आहे तो. बाप रे होय, केवढी आहे वीटभट्टी ही. या गरमीमध्ये यांना वीटभट्टीत काम करायला लागतंय. धुळीमध्ये उन्हामध्ये त्यात गरमी. बाप रे कसं काय काम करतात काय माहिती. मारवाडी लग्न फुल नाचो. अरे इथं पण डीजे चालू आहे, तिथं पण डीजे चालू आहे. फुल डीजे. लेडीज पण नाचतात फुल पदर बिदर टाकून. वा ठीक आहे ना टकली अशी. मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई. हे मांगलिया गाव आहे आणि हा मांगलिया गावामधून जो रस्ता जातो ना हा बंद आहे. पूरा बंद आहे ना. उज्जैनवर ओंकारेश्वरला जाताना हा रस्ता बंद आहे मांगलिया गावातला. थोडा फिरून जायला लागणार आहे. घूम के जाना पडेगा. ठीक आहे चलेगा. थँक्यू. चला आपण परत युटर्न मारलेलं आहे. पुढे एक इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. तिथून थोडासा कच्चा रस्ता लागतो आणि तिथून आपण 2 मिनटात हायवेला जॉईन होतो. मीन्स आता आपण 2 मिनटात हायवेला लागला असतो, पण काय बोलायचं. इथे एक दर्शन डिजिटल मोबाईलचं दुकान आहे काहीतरी. हां त्या मोबाईलच्या दुकानाच्या तिकडून हे आता थोडंसं ऑफ रोडिंग चालू होईल आपलं. आणि रस्त्याला बघा साईडनी काट्याची झाडं आहेत. कशी सावली भेटणार, कशी हवा येणार. हाँ हाँ अच्छा चलो शुक्रिया. ये बंद आहे ना गाईज. हे जरा थोडंसं अति होतं आहे. इकडे रस्त्याचा तो प्रॉब्लेम आहे. मोठा ब्रिजचं काम चालू आहे, तर त्या रस्त्याचं काम असल्यामुळं आहे ना इकडून जायला थोडंसं अवघड आहे. मला असं वाटतं जो आधी एक हायवे होता ना बाहेरून जायला, त्या हायवेने जायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, इकडून आपल्याला जायचं खाली एकदम अजून जास्त खराब रस्त्याला. आपल्याला ट्रेनच्या तिथून पण जायचं आहे. अंडरग्राऊंड एक रस्ता आहे. केवढा छोटासा रस्ता आहे, त्याच्यात आपली गाडी घालवणार आहे आपण. टॅण्या टिडुम टुम टिडुम टुम टिडुम टुम टॅण्या. होय होय कसलं डेंजर आहे भाई. तुम्हाला विश्वास असणार ना मी कुठून चाललोय. आता इथून कुठे जायचं आहे. इथून हायवेला राईट. हां ते काका दादा बोलले राईटला जायचं आहे. आत्तापर्यंत गणलाय विषय, आता अजून गंडू आपण. हे काय बाई, हेच बघायचं राहिलेलं आता काय बाई. कचरा कोंडीतून गाडी चालली आहे रे. काय मी काय दाखवू ब्लॉगमध्ये. कुठल्या रस्त्याने चाललोय, ऑफ रोड करतोय काय, कचऱ्यातून गाडी घालतोय काय, त्या ब्रिजचा खालून गाडी घालतोय. बापरे अरे रस्ताच नाही आहे. 4 व्हीलरवाले कसे येतील. चलो भाई फायनली आपण हायवेला लागलो आहे. आता आपण जायचं आहे लेफ्टला. लेफ्ट साईडला जाऊन आपल्याला परत फिरून यायचं आहे. राईट साईडला जायचं आहे. या ब्रिजच्या खालून राईट साईडला. हां येस राईट साईड. बरोबर आहे बरोबर आहे. मग आधीच त्या रोडने आलो असतं तर काय झालं असतं. काय या गुगल काकानी का नाही दाखवलं मला हा रस्ता. फिनेक्स क्या बात आहे. कसला खतरनाक मॉल बनवलं यार. पुण्यामध्ये पाहिजे असला मॉलला अजून.
जबरदस्त. पण आपला भारी आहे. पुण्याचा फिनिक्स मॉल भारी आहे सगळ्यात. जगात भारी फिनिक्स मॉल, पुण्यातला भारी. ये फिनिक्स मार्केट वाले अगर सुन रहे तो इतनी ब्रांडिंग की तो थोड़ा सा कुछ शॉपिंग बिपिंग करवा देना फिनिक्स मॉल में. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. मस्त रस्त्याच्या कडेला चांगली जागा भेटली. बाईक पण आधी सावलीत लावली आहे, सौमित्राने तिकडे लावली. क्या बात आहे. अचानक दिसला मला, मग थांबलो लगेच. हेच बघ कशा हवेने उडत आहेत. पण ठीक आहे, आता इथं सावलीत थांबली म्हणून जरा थंड हवा येते ना, तर खूप भयंकर हवा आहे. चीयर्स. आणि हा ऊस जो होता ना, तो गुळ बनवणार होता. गुळ टेस्टी होता आणि थोडी टेस्ट पण डिफरंट होती आपल्यापेक्षा. आजच्या दिवसाची पहिली शायरी. बहुत गहरी थी रात लेकिन हम सोए नहीं, दर्द भी बहुत था दिल में मगर हम रोए नहीं. वा वा. अरे बापरे. त्या शाळेतल्या पोरी नाही, कॉलेजमधल्या पोरी कोण आहेत, कुठे चालल्यात? उन्हातून गप घरी बसायचं तर चालल्यात. काळ्या पडणार आणि परत मेकअपवर खर्च करणार गोरं व्हायला. सांगितलं कोणी उन्हात बाहेर पडायला, गप घरी बसायचं तर. तर त्या आजींना तर कोण सांगणार, रस्त्याच्या मधोमध थांबले आहेत. इकडून पण गाड्या येतात, यांच्याकडे पण बघा, आमच्याकडं. ओंकारेश्वर 55 किलोमीटर. फायनली आपल्याला बोर्ड भेटलेला ओंकारेश्वरचा. कुठून चाललाय? गाडी घाल ना बाबा तिकडं. हा बघा, हा बसवाला तर बघा काय बोलायचं बसवाल्याला. फोटो काढून सगळ्यांच्या ना RTOला पाठवले पाहिजेत. पहिल्यांदा घाट लागली आपल्याला, नाही तर आपण पूर्ण हायवेनी चालवलो आहे उज्जैनपर्यंत. कात्रची जुनी घाट आहे ना, तसं दिसते हा रस्ता. थोडा रिस्कीच घाट वाटतोय हा, छोटासा आहे पण. No, God, please, no, no! बघायचं काय नाही, समोरून गाडी येते तरी हा बघा, हा 150 आणा. काय बोलायचं. आणि आम्ही थांबलो तर पाणी प्यायला ना, तेवढे बसवाले गेलेत ना आमच्या समोर ओव्हरटेक टाकून. अरे बाप. एक 5 मिनटं थांबलो असेल आम्ही. त्या 5 मिनटात ना 25 ते 30 गाड्या आम्हाला क्रॉस होऊन गेल्या असतील. त्या पण सगळे मोठे मोठे बस, ट्रक. इकडे येण्याचा रस्ता एवढा खास नाही आहे, ठीकठाक आहे. रस्त्याचं काम चालू आहे इकडे. लांब लांबपर्यंत आहे ना, फक्त लाकडाची झाडं दिसतात. अरे कहना क्या चाहते हो? हे आहे मोर टाका. अजून 17 किलोमीटर है और जोश अभी भी बहुत है, बहुत. लेकिन गर्मी ने वाट लगा दी. हाँ भाई, कैसी लगी? ही आहे नर्मदा नदी आणि हा आहे ब्रिज नर्मदा नदीवरचा. क्या बात आहे. काय मस्त वाटतं पाण्याला बघून. शांत वाटायला लागले डोळ्यांना, असं पाणी बघून गारगार वाटायला लागले डोळ्यांना. अभी 10-20 मिनट में पहुंचाएंगे हम ओंकारेश्वर. या बाजूला रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे परत येईपर्यंत रस्ता चांगला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मोबाईलला आलेली आहे वॉर्निंग. टेम्परेचरमुळं माझा मोबाईल झाला आहे ओव्हरहीट. कुठेतरी थांबावं लागेल असं वाटतं. आयफोनचा तो एकच पंगा आहे, ओव्हरहीट झाला की लगेच आहे ना डायरेक्ट बंदच होऊन जातो तो. नर्मदा नदी घाट ओंकारेश्वर. क्या बात आहे. अरे बसस्टँड आहे मोठा. ओंकारेश्वर तीर्थ नगरी में आपका स्वागत है. नगरी सॉरी, ओंकारेश्वरला आपण पोचलेलो आहे. क्या बात आहे. यस. आता डोक्यात घालतो का रे. आदिवासी समाज धर्मशाळा. अरे केवढी मोठी आहे धर्मशाळा. वा. कसे आहेत फिरतायत फॅमिलीवाले. बायकर्सला बघितलं की खरंच खूप खुश होतात. आता त्या काकू फोटो काढतात आपला. जय महाकाल. पोचलो फायनली. इथे रूम आहे आपली आणि रूमच्या समोरच पार्किंगला जागा आहे. फायनली रूमवरती पोचलो आहे. AC चालू केलं आहे. एवढं बरं वाटतं आहे ना. रूम पण छान आहे आणि पार्किंग पण आपल्याला व्यवस्थित भेटली. समोरच आहे आपल्या बाईक, त्यामुळे टेन्शन नाही आहे. आल्या आल्या मी ठीकच फोन वगैरे सगळं चार्जिंगला लावून ठेवलेलं आहे. आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. आता आपण निघालेलो आहे नर्मदा नदीच्या आरतीसाठी. हो 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 हो. ते डोंगरावर बघा मूर्ती केवढी मोठी आहे. 7:30 वाजता आरती होते, तर तिकडेच आपण चाललेलो आहे. हॉटेलपासून आलं की राईट टर्न मारायचं, त्या बाजूला जायचं, तिथून राईटला जायचं आणि खाली जायचं.
ते बघ कसं तापत ठेवलंय ते. तो कुकर फुटल की बाबा, डायरेक्ट रॉकेट सारखं उडून जाईल. हलकी हलकी गरमी आहे इकडे ह्या बाजूला, कारण की अजून 6:45 आहे, त्यामुळे थोडं थोडं गरम वाटतं नाही. त्यामुळे मी टी शर्ट आणि 3/4 चाललोय. हो, क्या बात है. बंद कर दिया क्या? मंकी अंदर वो खींच लेगा. अच्छा, मंकी अंदर. ओके ओके. ते म्हणतात की इकडे माकड वगैरे आहेत, हे छोटे माकड कॅमेरा ओढून घेतील. आला ना माकड, आता कॅमेरा सोडणार नाही, त्याला पुण्यापर्यंत घेऊन येईल मी. त्याला पण ब्लॉगिंग शिकवेल मी त्या माकडाला. कॅमेरा माझा माणूस होऊन जाईल हक्काचा. प्राचीन विष्णू मंदिर, इकडून खाली जायचं आपल्याला. आणि जो आपण व्हिडिओमध्ये मी पाहिलेला आहे तो आहे तो तिकडे ब्रिज. हो, तिकडे मंदिर आहे भाई साहब. सही. आपल्याला त्या बाजूला जायचं आहे आणि या बाजूनी ब्रिज आहे. त्या ब्रिजनी चालत जायचं, मग त्या ब्रिजवर जातो. तिकडून आपण तिथे जातो. आरती दोन्ही बाजूनी असते आणि त्या घाटचं नाव आहे गोमुख घाट. आणि समोर मंदिर आहे. मला विश्वास बसत नाही माहिती आहे का की मी खरंच तिथे पोचलोय. बापरे, मला हे स्वप्न वाटतंय खरंच, माहिती का. आणि बघा बोटिंग वगैरे, खूप साऱ्या बोटिंग आहेत. वाव. थोडं फिरून यावं लागतं, मग आपण मेन नदीवरच्या ब्रिजवरती पोहोचतो. आपण ब्रिजवरून आलो, या मंदिराची इथे आलो आणि मंदिराच्या इथून जाऊन राईट साईडला जावं लागतं त्या मेन ब्रिजवर जाण्यासाठी. आता पण तिकडे चाललेलो आहे. तेव्हा तिकडे डॅम आहे, डॅम. विचार करा, जर पावसाळ्यामध्ये ते आले तर केवढं नदीला पाणी भेटेल. बापरे, नर्मदा नदीचं असली रूप बघायला भेटेल आपल्याला, एकदम डिवाईन. मुंबईत, पुणे. ब्रिज क्रॉस करून आलो की आपल्याला खाली जायचं आरतीला जाण्यासाठी. ह्या बाजूनी वर जाऊ नका, वरती लाईन आहे दर्शनाची. नर्मदा नदीची आरती सुरू झालेली आहे. आता माझा आवाज येतो का माहित नाही, का मी एक स्पीकरच्या खाली आहे आणि बॅक साईडला क्लायमेट बघा. या बाजूला आरतीची तयारी चालू आहे आणि आरती बघण्यासाठी इकडे पण थांबलेले आहेत, या पायऱ्यांवरती पण थांबलेले आहेत, इकडेही मध्ये थांबलेले आहेत, तिकडे थांबलेले आहेत. सो तुम्हाला आरती बघायची असेल तर तुम्ही आरती खूप जवळून बघू शकता, शूट पण काढू शकता. एवढ्या जवळून एक्सपिरियन्स घेतो आरतीचा, एकदम डिवाईन एक्सपिरियन्स. डिवाईन. अप्रतिम एक्सपिरियन्स होता. आता दर्शनासाठी लाईन कमी आहे तर विचार केला आत्ताच जाऊ दर्शनाला. 8 वाजलेले दादा, तर आपलं दर्शन होऊन जाईल. आता परत ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने पण वर चाललोय. बुलबुल आहे, खरंच बुलबुल आहे. मी कुठून आलं काय आलं माहित नाही मला. A few moments later. तुम्हाला विश्वास बसणार नाही, फक्त 10 मिनिटात दर्शन झालं. म्हणजे एवढा मोठा चमत्कार झाला, मला तर विश्वास बसत नाहीये. 8 वाजता आरती करून आम्ही वरती आलो, 10 मिनिटात दर्शन झालं. हा कॉरिडॉर आहे वरचा मेन आणि इथे आतमध्ये मंदिर आहे. काहीच गर्दी नव्हती, काहीच गर्दी नव्हती. मला असं वाटत होतं की बाबा गर्दी असेल, खूप वेळ लागेल दर्शनाला, पण काहीच नाही. एकदम व्यवस्थित दर्शन झालं, डोळे भरून मला बघता आलं. खरंच खूप छान आहे.
आणि त्या बाजूने मी बाहेर आलो. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलंय स्वप्न वाटतं ना, खरंच स्वप्नासारखं वाटतं की मला विश्वासच बसत नव्हता की एवढ्या लवकर दर्शन होईल. हर हर महादेव एवढंच बोला फक्त, हर हर महादेव. तुम्हाला इथला जो एक्सपिरियन्स आहे तो वेगळाच आहे. दर्शन घेऊन बाहेर आलो ना आपण, इथून बाहेर निघतो डायरेक्ट. बाहेर आलो डायरेक्ट लेफ्ट टर्न मारायचं ब्रिजवरती. झुला पूल बोलतात, त्या झुला पुलावरून आपण जायचं मामलेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी. प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तिकडे प्रसादाची सुद्धा दुकानं आहेत. आणि हे बघा परत या कॉरिडॉरमध्ये आलो आपण ब्रिजवरती जायला. उज्जैनला गेलो, उज्जैनला ना थांबून ठेवलेलं देवानी. बाई तू वेळ घे निवांत वेळ घे. आणि इकडे ना नुसतं पळतोय. आरती झाली, दर्शन झालं, आता तिकडे चाललोय. या बाजूला मंदिर प्रवेशद्वार आहे, ममलेश्वर मंदिर. माझ्या बॅक साईडला बघू शकता ममलेश्वर मंदिर. ओंकारेश्वरला आल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर इथे यावं लागतं. आणि येस, इथलं दर्शन घेतल्यानंतर तुमचं दर्शन पूर्ण होतं ओंकारेश्वरचं. मंदिराचे द्वार बंद असतील म्हणून सगळे थांबलेत बाहेर, पण ठीक आहे. हे बघा गर्दी, बघता बघता गर्दी वाढत चालली आहे. गर्दी बाबा, मी आलो त्या टायमाला कोण नव्हतं. अच्छा हा, कांचनजंगा ब्लॉग्सला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमचं नाही की चॅनल माझे सबस्क्रायबर पण ओम गोळे भाऊला सबस्क्राईब करा. येस, छान वाटलं भेटून. लहान लहान मुलं तिथे बसलेत. क्या बात आहे, वा. दो भाई दोनों तवाई गाँव वाले. आत्ताची आरती सुरू झालेली आहे. किती वेळ लागेल मला माहिती नाही आहे, पण आरती झाल्यानंतर दर्शन होईल. सो गर्दी खूप आहे. आणि मस्त लावलेलं आहे, ढोल बिल लावले. वा, हे दादा आलेले आहेत वृंदावन वरून. तर त्यांना विचारलं की मला पण तिकडे यायचं, तर दादांचा पण नंबर घेतलेला आहे मी. तिकडे जाऊन नक्की यांना कॉल करेल. आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. सकाळपासून निघाल्यापासून काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी आमची सुरू आहे. आतमध्ये बघा, वा वा वा. हर हर महादेव. असाच आशीर्वाद तुमचा आमच्यावरती कायम राहू द्या. इथे टाईम असतो 9 वाजता आरती सुरू होती इथे. आणि आरती झाली की मग दर्शन सुरू होतं. तर भूक खूप लागली होती. आता आम्ही आहे गुरुकृपा रेस्टॉरंटमध्ये. AC हॉल आहे. आम्ही पूर्ण हॉलमध्ये आम्ही दोघंच आहे. सगळं कुठलीही गोष्ट चुकून होत नाही, घडण्यामागं काहीतरी कारण असतं. आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथून आम्ही लांब आलो, पण आम्हाला जेवायला भेटते. आता हाय करो, थँक्यू सो मच. ब्लॉगिंग करताना असंच खूप जण भेटले. मग अशीच आम्ही ममलेश्वर दर्शन करत होतो, तर तिथे आम्हाला गावाकडचे भेटलेत, कोकणातले मंडणगडचे होते. ते सगळे ग्रुपने आलेले 100 लोक होते. 2 बस केलेल्या 50-50 सीटच्या. आणि ते पूर्ण म्हणजे खूप खूप मोठा पल्ला होता त्यांचा. त्यांना म्हटलं आम्ही बाईक राईड करतो आले. भाई त्या काकांनी शेक हँडच केलं. म्हटलं भाई तुला मानलंच पाहिजे. सो पण खरंच सांगतो, आम्हाला कोण रायडर दिसलेच नाही आहेत. फक्त कार चालल्यात. उन्हाळ्यामध्ये आम्हीच रायडिंगला निघतो. म्हणजे आम्हाला ना रायडिंगचा जोश खूप आहे. बोलवणं आलं की आम्ही ऊन वारा पाऊस काय बघत नाही, आम्ही डायरेक्ट निघतो. आता भूक लागली, आता जेवतो. ठीक आहे, उन्हाळ्यानं हलकं हलकंच खाल्लं पाहिजे. सब्सक्राइबर पण वाढवले आणि फॉलोअर पण वाढवले. अरे गिफ्ट उसके लिए टाइम है. मेरा चैनल और बड़ा हो जाएगा तब मैं गिफ्ट दूंगा. तुम बोलो कि तुम्हारा चैनल मेरा चैनल बड़ा हो जाए. जब अगर बड़ा होगा ना मैं आके मिलूंगा तुम्हें. मतलब जब यहाँ पे आऊँगा ना फैमिली के साथ तब आऊँगा यहाँ पे मैं. पहचानोगे ना, तुम बड़े हो जाओगे तब तक थोड़े और. तुम पहचान लेना मुझे. पहचानूंगा. ब्लॉग है ना मेरे पास. कैसे बोलूँगा. ये कौन सा है? राजभोग. राजभोगची टेस्ट चांगली आहे.
आईस्क्रीम घेतली, विचार केला खात खात जाऊ, कारण की काय आहे की खूप लांब जायचं आहे, माइंड डायव्हर्ट होईल यानी, डिस्ट्रॅक्ट होईल थोडंसं. तर रूमवरती आलो आहे, मस्त ए सीची हवा घेतो आता बरं वाटतंय. सो आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला का, नक्की कमेंट करा, नक्की सांगा. सो येस, आपण मस्त आज एकदम वेगवेगळ्या गोष्टी केल्या आजच्या ब्लॉगमध्ये, निघालो, प्रॉब्लेम सॉल्व केले, पण ऑल वरती ओंकारेश्वरला आल्यानंतर जे काही मला आरती पाहायला भेटली, दर्शन झालं, सो माझं मन एकदम प्रसन्न झालं आणि ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल की मी किती खुश आहे. सो येस, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. आय होप की उज्जैन टू ओंकारेश्वर ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. कमेंट करायला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. बाय बाय.